सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट। बंद करा चंदन काटा बंद करा बंद करा चंदन काटा बंद करा बंद करा चंदन काटा बंद करा चंदन काटा बंद करा। जोपर्यंत चंदन काटाच्या मालकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ते ताब्यात घेणार नाही। जड वाहतूक आता सध्या बंद आहे आणि तरी सुद्धा जर अशा गोष्टी घडत असतील तर कुठं तर आपण कमी पडतोय अशी जाणीव आम्हाला सुद्धा आहे। आम्ही प्रशासनाला निश्चित या निमित्ताने पुन्हा एकदा विनंती करणार आहे की आतापर्यंत अशी दुर्दैवी घटना झाली नाही, ॲक्सिडेंट छोटे फार झाले, पण आज कोणा तर मृत्युमुखी पडलेलं आहे त्याची तीव्रता आपण लक्षात घेतली पाहिजे आणि प्रशासनाने सुद्धा त्याच्यावरती योग्य ती कारवाई लवकरात लवकर केली पाहिजे। चंदन काढण्याचा जर प्रश्न झाला तर त्यांना सुद्धा आम्ही अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे। ओव्हरहेड ब्रेकर सुद्धा आपण इथं बसवलं होतं, यशोधरा हॉस्पिटलवाल्यांनी बसवलं। खरं तर शेजारी हॉस्पिटल आहे आणि एवढे जड वाहतूक जर इथं येत असतील तर इथे येणाऱ्या पेशंटला आणि त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा तो मोठ्या प्रमाणात धोका आहे। चंदन काटा नियमाने आणि कायद्याने जर बघितलं तर तो गावाच्या बाहेर असला पाहिजे, पण ह्याच्या पाठीमागं कोण आहे ह्याचा सुद्धा शोध आपण घेतला पाहिजे की हा अजून इथपर्यंत कसं चालू आहे, शहरात कसं चालू आहे ह्याचा शोध सुद्धा लागला पाहिजे। खरं तर आमची हीच मागणी आहे की चंदन काटा या ठिकाणी बंद झाला पाहिजे, जेणेकरून या रहिवाशांना इकडच्या भागातल्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर हे बंद होणं खूप गरजेचं आहे। आता आम्ही इथं जे काल मृत्युमुखी पडलेत त्यांचे नातेवाईकसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनीसुद्धा हीच मागणी करतायत की जोपर्यंत त्या मालकावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि आम्ही ती प्रेतसुद्धा काटाची या ठिकाणी मुजोरी चालत आहे। त्याच्यामुळं आज निष्पाप मेंढ्याचा मृत्यू झालेला आहे। त्या मृत्यूची जबाबदारी पूर्णतः चंदन काटाच्या मालकावर आहे, त्यामुळे त्याच्यावर सदोष मनुष्याचे गुन्हा दाखल करावे। त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेत नाही असं नातेवाईकांचं स्पष्ट म्हणणं आहे।